गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण चॅप्टर नंबर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन स्टार्ट केलेला आहे. आपल्या सर्वांचं ऑनलाईन क्लासेसमध्ये अभिनंदन. आपण ग्रॅव्हिटेशनचा पार्ट बघितला आहे, सेंट्रिपिटल फोर्स बघितलं आहे, केपलर्स लॉ बघितलं आहे आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन पण बघितलं. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी पण चेक केलं आपण. आफ्टर दॅट नाव सेकंड टॉपिक जो आहे आपला मास अँड वेट. Differentiate between mass and weight. We have differentiate between the mass and weight. Which is the two different quantities? First mass, कारण तुम्हाला याच्यावरती एक क्वेश्चन विचारतात, डिफरन्शिएट बिटवीन मास अँड वेट किंवा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ चेंज ऑफ मास अँड वेट. वरती दोघांचे व्हॅल्यू कुठे चेंज होतात त्या बघायचं आहे. मास फर्स्ट वी हॅव डिस्कस रिगार्डिंग द मास. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझन्स इन द ऑब्जेक्ट. द SI युनिट ऑफ द मास इज kg. आता पहिलं जे आहे की व्हॉट इज द मास, की मास म्हणजे काय असेल की हाऊ मेनी अमाऊंट ऑफ मॅटर आर प्रेझन्स इन अ स्पेसिफिक ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर आहे त्याला आपण स्पेसिफिक त्याचा मास म्हणतो. त्याचं SI युनिट आहे kg. मग आपण ते मास कशामध्ये मोजतो तर kgमध्ये. फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनचं वेट असेल 40 kg, 40 kg असेल तर त्याला आपण 40 kg म्हटलं तर त्यांनी तेवढा मास ॲक्युपाय केला आहे त्या पर्सनने. दॅट्स वाय दे आर मेजर इन दे हॅविंग द SI युनिट इज द kg मध्ये आपण त्याला मोजतो. मास इज द स्केलर क्वांटिटी बिकॉज व्हॉट इज द टू डिफरंट क्वांटिटी, स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी इज डिपेंड अपॉन द ओनली मॅग्निट्यूड. इट डज नॉट रिक्वायर द डायरेक्शन. इथे डायरेक्शनची गरज नसते, फक्त आपल्याला मॅग्निट्यूड पाहिजे असेल म्हणजे फक्त आपण, कारण माससाठी डायरेक्शनची गरज नसते. इट्स ओनली डिपेंड अपॉन द मॅग्निट्यूड. सेकंड, अकॉर्डिंग टू द इट इज द स्केलर क्वांटिटी. इट्स व्हॅल्यू सेम एव्हरीवेअर. आता मास जे आहे सगळ्या ठिकाणी सेम असते, कारण मास ही स्केलर क्वांटिटी आहे. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझन्स किती आहे त्याला आपण मास म्हणतो. ही सगळ्या ठिकाणी सेम असते, कारण आपण कुठेही गेलो तर आपलं अमाऊंट ऑफ मॅटर जे असेल प्रेझेंट केलेलं, जे ॲक्युपाय केलं आहे ते चेंज होणार नाही. म्हणून मास जे आहे इट इज द सेम फॉर एव्हरीवेअर. इट व्हॅल्यू डज नॉट चेंजेस इवन व्हेन वी गो फ्रॉम अनदर प्लॅनेट ऑल्सो. मग जर समजा आपण पृथ्वीवर आहोत, दुसऱ्या प्लॅनेटवरती गेलो तरीसुद्धा आपल्या आपल्या मासमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही. बट वेट कॅन बी चेंज, मास चेंज होत नाही. अकॉर्डिंग टू द न्यूटन फर्स्ट लॉ, इट इज मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. हायर द मास हायर द इनर्शिया. मग हे जे आहे इनर्शियामध्ये मेजर होतं. सरफेस आपलं किती इनर्शिया असेल हे अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉच्या नुसार. आणि हायर द मास हायर द इनर्शिया. ओके. सेकंड जे आहे वेट. मास आणि वेटमध्ये काय फरक असेल तर वेट जे आहे, वेट इज द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. आता वेट हे कशावर डिपेंड आहे तर समजा एखादा ऑब्जेक्ट आहे उंचावरून, हाऊ मच अट्रॅक्टिव्ह फोर्स इज एक्झर्ट टुवर्ड द अर्थ सरफेस और अर्थ कॅन हाऊ मच फोर्स इज एक्झर्ट फॉर द ऑब्जेक्ट. किती फोर्स एक्झर्ट होतो दोघांमध्ये त्याला आपण म्हणतो त्याचं वेट किती असेल. मग वेट इज डिपेंड अपॉन द मास अँड फोर्स मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे जी त्याच्यावर डिपेंड असेल. द फोर्स F on the object of the mass m on the surface of the earth can be written as using the equation or using the formula. Weight means W घेतला आपण symbol. Weight is directly depend upon the force. How much force are exerted toward the earth surface. This is the force. Second, force is nothing but force is directly equals to mass and gravitation. Means force equals to mass and gravitation. आणि ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिस्कवर केला आहे. स्मॉल g इक्वल्स टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r². कॅपिटल G युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, कॅपिटल M मास ऑफ अर्थ, कॅपिटल R रेडियस ऑफ अर्थ. मग इथे जर आपण एक विचार केला तर जीची व्हॅल्यू जी आहे इट इज चेंजेस विथ अ डिफरंट क्रायटेरिया. सरफेस ऑफ द अर्थ, डेप्थ ऑफ द अर्थ, हाईट ऑफ द अर्थ चेंज होते. मग इथे ही वेटसुद्धा चेंज होत असेल with respect to the surface, height, etc. Now weight being the force, it is the SI unit is Newton because force is being a weight and force जे आहे force unit आहे Newton. That's why weight also measure in a Newton. Weight being a force, a vector quantity and it is directed toward the center of the earth. आता इथे जे आहे की त्याने किती अमाऊंट ऑफ फोर्स म्हणजे M आणि G ग्रॅव्हिटेशन म्हणजे डायरेक्शन. इथे जे आहे की वेट इज द वेक्टर क्वांटिटी बिकॉज दे आर डिपेंड अपॉन द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन.
आणि as the value of the g is changes with the surface of the earth, that's why the weight is also changes with the different places on the surface area. Means does not constant. Mass is the constant, but weight is the different for the different object. It changes with the different condition. ओके, मीन्स मास आणि वेटमध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असेल. याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे आपला फ्री फॉलिंग आणि एक एस्केप व्हेलॉसिटी आहे. फर्स्टली वी हॅव डिस्कस रिगार्डिंग द फ्री फॉलिंग. व्हॉट इज द फ्री फॉलिंग? आता साधं एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. झाडाचं जर समजा एखादं लिव्स फॉल झालं, दॅट्स कम्स ऑन द अर्थ सरफेस. कसं येतं? एकदम तरंगत येतं, हळू येतं. म्हणजे त्याच्यावरती आपण कुठलाही एक्सटर्नल फोर्स दिलेला नसतो. विदाऊट एक्सटर्नल फोर्स, इफ द एनी ऑब्जेक्ट्स आर कम ऑन द अर्थ सरफेस, मीन्स दे कॅन फॉल फ्रीली. त्याला मुक्तपणे असं सहजपणे खाली येणं, म्हणजे विदाऊट एक्सटर्नल फोर्स, इफ द एनी ऑब्जेक्ट्स आर कम ऑन द अर्थ सरफेस, दिस द सिम्पली फ्री फॉलिंग. ओके, मग फ्री फॉलिंग आपण सहज लक्षात ठेवू शकतो. वेन एव्हर अँड एनी ऑब्जेक्ट्स आर कम ऑन द अर्थ सरफेस, इन्फ्लुएन्स ऑफ एनी फोर्स और इन्फ्लुएन्स ऑफ द एनी ग्रॅव्हिटी. कुठलाही फोर्स नाही, काहीच नाही, कुठल्याही गोष्टी नाही, फक्त अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यावरती. ते इझिली एखादा ऑब्जेक्ट जर खाली येत असेल त्याला आपण काय म्हणतो? फॉलिंग फ्री फॉलिंग असं म्हटलं जातं. वेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलॉन, इट इज सेड टू बी द फॉलिंग फ्रीली. एकदम सहजपणे एखादी वस्तू खाली येणं त्याला आपण फ्री फॉलिंग असं म्हणतो. तर फ्री फॉलिंग जे आहे इज डिपेंड अपॉन द मास ऑफ ऑब्जेक्ट, बिकॉज मास जे आहे ते अमाऊंट ऑफ फोर्स किती एक्झर्ट करेन ते डिपेंड असेल. कारण वेट वाढेल, वेट कमी होईल, मग फोर्सवर डिपेंड असणार आहे त्या गोष्टी. म्हणजे मग इथे जे आहे तर आपल्याला मास चेंज होईल, म्हणजे फ्री फॉलिंगसुद्धा चेंज होईल. म्हणजे आणि सेकंड थिंग जे आहे की ग्रॅव्हिटेशन फोर्स चेंज होत गेलं तर फ्री फॉलिंगसुद्धा चेंज होत जाईल. मग आता फ्री फॉलिंगसाठी काही कन्सेप्ट आहेत, काही इक्वेशन दिलेले आहेत, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. फर्स्ट इक्वेशन आहे u इक्वल्स टू जी टी, सेकंड s इक्वल्स टू 1/2 जी टी स्क्वेअर, थर्ड v इक्वल्स टू ट्वाईस जी एस. आता ॲक्च्युली हे फॉर्म्युले कुठून आले तर इक्वेशन, न्यूटन्स इक्वेशन जे आहेत, मोशनचे इक्वेशन जे आहेत, ॲक्सेलरेशनचे इक्वेशन, त्याच्यावरनं हे तिन्ही फॉर्म्युलेस तयार झालेत. इथे यूची व्हॅल्यू दिसत नाही, कसं की आपण फर्स्ट एक्झाम्पल एक्सप्लेन करू शकतो. पहिलं आहे आपल्याकडे फॉर्म्युला होता ॲक्सेलरेशनसाठी, ॲक्सेलरेशन इक्वल्स टू v मायनस u. इट्स ओके. acceleration equals to a equals to v minus u upon a t. Okay, this is the first equation. न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन आहे मोशनसाठी. तर इथेच आपण विचार केला, इफ द एनी ऑब्जेक्ट्स आर कम ऑन द अर्थ सरफेस लाईक हियर, फ्रॉम हियर टू हियर, इथून जर इथे एखादी वस्तू खाली येत असेल तर यू काय झाला त्याचा झिरो. यू काय झाला? झिरो. कारण सुरुवातीचा स्पीड, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. मग इनिशियल व्हेलॉसिटी मस्ट बी झिरो व्हेन द एनी ऑब्जेक्ट्स आर कम ऑन द अर्थ सरफेस. इट इज अ फ्री फॉलिंगसाठी घेतलं हे इक्वेशन. तर यू झिरो झालं तर आपल्याला व्ही काढायचं असेल. मग इथे जर यूची व्हॅल्यू ही झिरो होऊन गेली तर आपल्याकडे इक्वेशन काय मिळून जाईल शेवटी व्हीचं? तर व्ही इक्वल्स टू जी इंटू टी. अँड व्हॉट इज द जी? जी इज नथिंग बट ए, ॲक्सेलरेशन. जी म्हणजेच ॲक्सेलरेशन. म्हणजे जे ॲक्सेलरेशन जो आहे ए इज रिप्लेस बाय द जी. आणि आपण जर यूची व्हॅल्यू झिरो केली तर आपल्याकडे फॉर्म्युला काय होऊन जातो? व्ही इक्वल्स टू जी टी. लाईक दिस. सेकंड इक्वेशन जे आहे ते सुद्धा आपण तयार करू शकतो. तिथे पण एस इक्वल्स टू 1/2 जी टी स्क्वेअर जे आहे तिथे असा फॉर्म्युला होतो, एस इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 1 आपला सेकंड जो इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशनमध्ये काय आहे फॉर्म्युला त्याचा? यस, ओके जस्ट वेट. यस इक्वल्स टू, यस म्हणजे डिस्प्लेसमेंट, यस इक्वल्स टू यू टी प्लस 1/2 जी ए टी स्क्वेअर, 1/2 ए टी स्क्वेअर. आता इथे ए इज रिप्लेस बाय द जी, म्हणजे ए म्हणजे जी झाला आणि यू जर झिरो झाला तर ही व्हॅल्यू पूर्ण झिरो झाली. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला काय झाला? यस इक्वल्स टू 1/2 जी टी स्क्वेअर. नाव सेकंड जे आहे एक इक्वेशन जे आहे आपलं लास्ट, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू ट्वाईस जी एस. तर त्याचा फॉर्म्युला काय होता? व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. ए इज रिप्लेस बाय द जी म्हणजे जी एस. ओके, यू इनिशियल व्हॅल्यूसाठी झिरो इज झिरो
आणि फॉर्म्युला आपल्याकडे काय उरला मग शेवटचा, u² इक्वल्स टू twice gs. That's 3 equation is very important to calculate the example for the free falling. कारण तुम्हाला असं विचारतात, एकतर टाईम दिला जातो. सपोज आपण पहिल्यासाठी एक इक्वेशन घेऊ शकतो, एक एक्झाम्पल बघू शकतो. इफ द एनी ऑब्जेक्ट्स आर कम ऑन द अर्थ सरफेस इट्स रिक्वायर द टाईम किती घेतला त्यांनी, टाईम जर 5 सेकंड दिला किंवा 5 मिनिट दिला आणि काय विचारलं आहे, फायनल व्हेलॉसिटी विचारली असेल तर टी दिला आहे, जीची व्हॅल्यू 9.8 आपण घेतो कॉन्स्टंटली, ती पकडायची अर्थ ग्रॅव्हिटेशनसाठी आणि व्ही आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लाईक दिस सेकंडसाठी सुद्धा यस डिस्प्लेसमेंट काढायचं असेल, जर आपल्याला टाईम दिला असेल तरी आपण डिस्प्लेसमेंट काढू शकतो कारण जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. नंतर फक्त डिस्प्लेसमेंट दिला असेल, व्हेलॉसिटी फायनल विचारली असेल, फायनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला सांगितली असेल तर फॉर्म्युला आहे v² इक्वल्स टू twice gs, जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. म्हणजे आपण ह्या गोष्टींचा यूज करून आपण मॅथमॅटिकल प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करू शकतो. नो प्रॉब्लेम. इथे खाली एक दिलेलं आहे, इक्वेशन सॉल्व्ह करून बघा. तसं आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत मॅथमॅटिकल प्रॉब्लेमसाठी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जे आहे, द अमाऊंट ऑफ फोर्स इज एक्झर्ट बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट दॅट्स कम ऑन द अर्थ सरफेस. किती फोर्स असेल, आणि ग्रॅव्हिटेशन जे आहे इट इज वन काइंड ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच द एनर्जी इज अ स्टोरेज ऑफ एनी ऑब्जेक्ट, म्हणजे द एनर्जी स्टोर इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ द पोझिशन ऑर द स्टेट इट इज कॉल्ड एज अ पोटेन्शियल एनर्जी. आणि ग्रॅव्हिटेशन इज द नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी. कॅन सी हिअर इज द डेफिनेशन दिली आपल्याला तिथे पोटेन्शियल एनर्जीचं, ते आपल्याला माहिती आहे, प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये सुद्धा होतं. आणि अर्थची ग्रॅव्हिटेशन फोर्स जे आहे हे एक प्रकारचं काय आहे, पोटेन्शियल एनर्जी, बिकॉज द अर्थ इज द स्टेट पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज स्थिर आहे, स्टेबल आहे. आणि जी ग्रॅव्हिटेशन एनर्जी आहे ही कुठे आहे, तर त्याच्या स्टोरेजमध्ये आहे, त्या ऑब्जेक्टमध्ये आहे, म्हणजे अर्थमध्ये आहे. म्हणजे ही कुठे झाली तर पोटेन्शियल एनर्जी. आणि हे जे आपण ॲप्रोप्रिएट जर चेक केलं तर व्हॅल्यू ऑफ द जी जी आहे बिकम 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. दॅट्स वाय इट्स गिवन द फॉर्म्युला जो आहे किती आहे पोटेन्शियल एनर्जीसाठी, मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच का बरं दिला तर हाईट साठी दिलेला आहे, म्हणजे एम मास, आर अर्थ ऑफ रेडियस, आणि हाईट जे आहे ऑब्जेक्टची हाईट आणि स्मॉल एम म्हणजे ऑब्जेक्टचं मास किती असेल ते. याच्या बेसवरती की पोटेन्शियल एनर्जी कमी किंवा जास्त होणं हे डिपेंड असतं. हा फॉर्म्युला माहिती असू द्या. आणि शेवटचा एक पार्ट आहे एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय, द अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी इज रिक्वायर्ड टू इफ अँड एनी ऑब्जेक्ट्स आर कम टू द और गोज बियॉन्ड टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स. ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर एखादी वस्तू जर जायची असेल त्याला आपण एस्केप म्हणतो, डायरेक्ट बाहेर काढणं, एस्केप व्हेलॉसिटीज त्याला म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता आपण एखादा बॉल जर व्हर्टिकली थ्रोन केला अपवर्ड डायरेक्शनला, दे कॅन रिचेस द सम स्पेसिफिक डिस्टन्स आणि अगेन्स्ट कम ऑन द अर्थ सरफेस. आपण का बरं, तर आपली एक सुरुवातीचा व्हेलॉसिटी असते, तेवढ्या व्हेलॉसिटीच्या बेसवरती ते एक डिस्टन्स प्लेस करतं, परत खाली येतं. पण मग जर समजा आपण इतकं फोर्स इन्क्रीज केलं, इतकी व्हेलॉसिटी इन्क्रीज केलं, तर इफ द एनी ऑब्जेक्ट्स आर डायरेक्टली गोज टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, डायरेक्टली बाहेर जाईन, त्या ऑर्बिटच्या बाहेर जाईन, मग ती जी व्हेलॉसिटी रिक्वायर असेल सुरुवातीची त्याला आपण काय म्हणणार, एस्केप व्हेलॉसिटी. त्याचे एक्झाम्पल पण त्यांनी दिले की बॉल जो आहे अपवर्ड डायरेक्शनला येतो वगैरे वगैरे. मग तुम्हाला एक लक्षात ठेवायचे, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय की व्हेलॉसिटी जे असेल जितकी असेल दॅट ऑब्जेक्ट्स कॅनॉट बी कम ऑन द अर्थ सरफेस, डायरेक्टली गोज बियॉन्ड द ग्रॅव्हिटेशन फोर्स, डायरेक्टली बाहेर जाईन. आणि जी इनिशियल व्हेलॉसिटी असेल त्याला आपण म्हणणार एस्केप व्हेलॉसिटी. इट्स फॉर द डिफरंट एक्झाम्पल दिले फॉर द माससाठी ऑन द सरफेस आणि इन्फिनाईट डिस्टन्स फॉर द अर्थ. पहिलं जर अर्थ सरफेसवरती किती असेल कायनेटिक एनर्जी, तर 1/2 mv² असते. पोटेन्शियल mv², व्ही म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. हां, पोटेन्शियल एनर्जीसाठी फॉर्म्युला आहे -g कॅपिटल एम कॅपिटल जी एम अपॉन आर. टोटल एनर्जी किती असेल मग कायनेटिक प्लस पोटेन्शियल जर प्लस केलं तर दोघांची व्हॅल्यू मिळून जाईल. आणि इन्फिनाईट डिस्टन्ससाठी कायनेटिक एनर्जी 0 असते अर्थची, आणि पोटेन्शियल एनर्जी किती आहे मायनस फक्त एच, जो आर प्लस एच होतं, आरची व्हॅल्यू जी असेल ही इन्फिनाईटसाठी, कारण डिस्टन्स इन्फिनाईट आहे म्हणून तो इन्फिनाईट घेतला, ते पण 0 होऊन जाते. म्हणजे आपलं मग इन्फिनाईट डिस्टन्ससाठी अर्थपासून तर आपली टोटल एनर्जीसुद्धा 0 असते. एक मॅथमॅटिकल इक्वेशन दिलं आहे की कशा प्रकारे आपण ते सॉल्व्ह करू शकतो.
फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ द कन्झर्वेशन ऑफ एनर्जीसाठी की किती अमाऊंट ऑफ एनर्जी पाहिजे, तर ई इक्वल्स टू E2 म्हणजेच इनिशियल आणि फायनल दोघं सेम असायला पाहिजे कन्झर्वेशनसाठी. मग E1 जे आहे आपण जर विचार केला तर E1 आपल्याकडे काय झाले ऑन द सरफेससाठी 1/2 mv² मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R इक्वल्स टू 0 आणि इक्वल्स टू E2 काय होते इन्फिनाईट डिस्टन्ससाठी 0. हे बघा सेकंड हे इन्फिनाईटसाठी टोटल एनर्जी 0 म्हणजे ही E2 आणि E1 जे आहे इथे बघा ही E1साठी ही फॉर्म्युला आणि E2साठी 0 म्हणजे याच्या बेसवरती हे इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. मग इथे एक काम करू आपण व्ही एस्केप जो आहे तो जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर हे मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व करा. हा 1/2 जो आहे इकडे ट्रान्सफर करा इक्वेशनचं इथे बघा एम जो दिला इकडे मल्टिप्लाय इकडे काय झाला डिवाइडला म्हणजे इथला जो एम जो असेल गेट कॅन्सल होऊन जाईल. हा मल्टिप्लायचा इथे हा एम इकडे डिवाइडला आला इथे डिवाइडला एम गेट कॅन्सल 1/2 आहे 2 इकडे वरती खालचा डिवाइडचा मल्टिप्लायला आला म्हणून काय झालं आपल्याकडे 2gm अपॉन r एम गेट कॅन्सल रिमेनिंग एस्केप व्हेलॉसिटी होतं स्क्वेअर होता स्क्वेअरला आपण काय केलं अंडर रूट केलं आणि नंतर आपल्याकडे फॉर्म्युला काय उरला आणि जी एम अपॉन आरसाठीच आपला स्मॉल जी आहे मग त्याच्या बेसवरती आपल्याकडे फॉर्म्युला तयार झाला अंडर रूट ऑफ 2gr आणि व्हॅल्यू पुट करा 2gr जीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9.8 आरची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती मिळते व्हेलॉसिटी तर 11.2 किलोमीटर पर सेकंड. दिस इज द एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे जर आपल्याला एखादी वस्तू ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर टाकायची असेल किंवा ट्रॅव्हल होत असेल अबाउट द ग्रॅव्हिटेशन फोर्स तर इनिशियल व्हेलॉसिटी किती पाहिजे आपली व्ही एस्केप किती पाहिजे 11.2 किलोमीटर पर सेकंड इतकी जे असेल तर ऑब्जेक्ट डायरेक्टली बाहेर जाऊ शकतो. ओके अशा पद्धतीने आपलं हे फर्स्ट चॅप्टर जे आहे ते संपत आहे. तुम्हाला तिघं व्हिडिओ डायरेक्ट सायमल्टेनियसली यूट्यूबवरती बघायला भेटतील. ग्रॅव्हिटेशन टाका किंवा चॅप्टर नंबर फर्स्ट टाका तरी भेटेल. सायन्स चॅप्टर नंबर फर्स्ट टाका तरी तुम्हाला हे तिघं लेक्चर बघायला मिळतील. ओके आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा. काही डिफिकल्टी असेल तर कमेंट्स करा किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. नो प्रॉब्लेम तुम्हाला तुमचं आन्सर दिलं जाईल. ओके हॅव अ नाईस डे. थँक्यू.